नमस्कार मित्रांनो, हा कवटेमंकाळवरून असा जतला जाणारा रोड आहे. ह्या रोडवरतीच आपलं हॉटेल आहे. तुम्हाला आपलं हॉटेल दाखवतो. आपलं हॉटेल एकदम असं साध्या पद्धतीचं आहे. बघा, ही अशी बसायची बैठक तिकडं आहे आपल्याशी. अशा प्रकारे आपलं एकदम साध्या पद्धतीचं हॉटेल आहे. आणि आपण आंब्याच्या बागेत देखील असं बसायची व्यवस्था केलेली आहे. हे देखील बघा, हे असे आहे आपले. हे आपलं असं चुलीवर असते बघा मटण. हे आहे आपलं प्युअर बोकडाचं मटण. कसं आहे असं आपण हे सगळं असं चुलीवर बनवतो आहे. इकडे आपले अंडे शिजायला लागले आहेत. इकडे आपलं हे चिकन बनवून तयार झालं आहे. त्याचं आपण चिकनचं सूप बनवलं आहे. तर ज्यांना कोणाला चुलीवरचं मटण भाकरी खायचं असेल तर त्यांनी आपल्या डायरेक्ट हॉटेल शेतकरीमध्ये यायचं. आणि आपला ॲड्रेस आहे कवटेमंकाळपासून 3 किलोमीटर जत रोड, हॉटेल शेतकरी. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, हा कवटेमंकाळवरून असा जतला जाणारा रोड आहे. ह्या रोडवरतीच आपलं हॉटेल आहे. तुम्हाला आपलं हॉटेल दाखवतो. आपलं हॉटेल एकदम असं साध्या पद्धतीचं आहे. बघा, ही अशी बसायची बैठक तिकडं आहे आपल्याशी. अशा प्रकारे आपलं एकदम साध्या पद्धतीचं हॉटेल आहे. आणि आपण आंब्याच्या बागेत देखील असं बसायची व्यवस्था केलेली आहे. हे देखील बघा, हे असे आहे आपले. हे आपलं असं चुलीवर असते बघा मटण. हे आहे आपलं प्युअर बोकडाचं मटण. कसं आहे असं आपण हे सगळं असं चुलीवर बनवतो आहे. इकडे आपले अंडे शिजायला लागले आहेत. इकडे आपलं हे चिकन बनवून तयार झालं आहे. त्याचं आपण चिकनचं सूप बनवलं आहे. तर ज्यांना कोणाला चुलीवरचं मटण भाकरी खायचं असेल तर त्यांनी आपल्या डायरेक्ट हॉटेल शेतकरीमध्ये यायचं. आणि आपला ॲड्रेस आहे कवटेमंकाळपासून 3 किलोमीटर जत रोड, हॉटेल शेतकरी. धन्यवाद.